नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 7 जुलै 2026चे जवळील चालू घडामोडीचे 10 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल आपल्या ह्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा जो काही कणा आहे तो चालू घडामोडी आहे. त्यामुळे चालू घडामोडीवर दुर्लक्षित करून चालणार नाही. चला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघूयात. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया युनिटचे उद्घाटन केलेले आहे? सेंद्रिय मसाला प्रक्रिया युनिटचे उद्घाटन केलं मेघालय राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1. मेघालय राज्यामध्ये केलेलं आहे. लक्षात ठेवा, मेघालयची राजधानी आहे शिलाँग. शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. चला, अत्यंत महत्त्वाचं पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच WhatsAppचे ग्लोबल हेड म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे भारतीय वंशाची व्यक्ती आहेत. WhatsApp जे सुरू झालं होतं 2009 मध्ये सुरू झालं WhatsApp, लक्षात ठेवा. 2009ला WhatsApp सुरू झाले आहे आणि आता जागतिक मुख्य प्रमुख म्हणून आता नियुक्ती झालेली आहे कुणाल शाह यांचं. पर्याय क्रमांक 4. कुणाल शाह, लक्षात ठेवा. ओके. कुणाल शाह आणि जे काही WhatsApp आहे, हे WhatsApp कुणी सुरू केलं होतं? याचे संस्थापक कोण आहेत विचारते पेपरला तुम्हाला. खूप वेळेस विचारलं आहे. संस्थापक कोण असतील? संस्थापक आहेत जेन कुम आणि ब्रायन ॲक्टन. जेन कुम आणि ब्रायन ॲक्टन हे दोघांनी मिळून 3 मे 2009 मध्ये WhatsApp सुरू केलं होतं. सध्या याचे प्रमुख कोण असतील? सध्या याचं प्रमुख कंपनी आहे मेटा. मेटा कुणाचा आहे? मार्क झुकेरबर्ग. त्यामुळं मार्क झुकेरबर्ग यांनी ही कंपनी जी आहे WhatsApp विकत घेतलेला आहे आणि त्याचा सध्याचा मालक आहे मार्क झुकेरबर्ग, लक्षात ठेवा. अच्छा, YouTubeचे CEO कोण असतील? YouTubeचे CEO आहेत नील मोहन. YouTubeचे आहेत नील मोहन आणि Googleचे आहेत सुंदर पिचई. जय शहा हे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICCचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. जागतिक स्तरावरती कोणते भारतीय व्यक्ती असतील ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण असतील? जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत अजय बांगा. अजय बांगा, लक्षात ठेवा. मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत सध्याच्या घडीला सत्या नडेला. WhatsApp, लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे दुसरा. नुकत्याच बॅलिस्टा स्पायडर नावाची नवीन कोळ्याची प्रजात कोणत्या देशामध्ये शोधण्यात आलेली आहे? एक छोटंसं कोळ्याची प्रजात आहे आणि ज्याला बॅलिस्ट्रा स्पायडर असं नाव देण्यात आलं आहे. क्वीन्सलँड या ठिकाणी याचा शोध लावण्यात आला आहे. क्वीन्सलँड या ठिकाणी या प्रदेशामध्ये आणि क्वीन्सलँड येतं ऑस्ट्रेलियामध्ये. पर्याय क्रमांक 2. ऑस्ट्रेलियामध्ये नवीन कोळ्याची प्रजात आहे, लक्षात ठेवा. स्पायडर म्हणतो आपण त्याला, IMP आहे. मग ऑस्ट्रेलिया थोडीशी माहिती बघूयात आपण जी-केमध्ये. राजधानी आहे ऑस्ट्रेलियाची कॅनबेरा. चलन आहे डॉलर, ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणतो आपण. पंतप्रधान आहेत अँथनी अल्बनीज. राष्ट्रीय स्मारक आहे त्यांचं ऑपेरा हाऊस. सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया. राष्ट्रीय खेळ आहे त्यांचा क्रिकेट आणि फुटबॉल. क्रिकेट आणि फुटबॉल त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे, लक्षात ठेवा. हा आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवरती या ठिकाणी जगातील सर्वात मोठं ग्रेट बॅरियर रीफ आहे. ग्रेट बॅरियर रीफ म्हणजे प्रवाळ बेट, जो कोरल सी म्हणतो आपण त्याला, या ठिकाणच्या एरियाला ग्रेट बॅरियर रीफ आहे, लक्षात ठेवू शकता. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा या ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलिया टोटल हा खंड आहे, ज्याला बेटांचा खंड असं म्हटलं जातं. बेटांचा खंड या ठिकाणी न्यूझीलंड पण आहे, जो न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया खंडामध्येच येतो. ऑस्ट्रेलिया, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच भारताने उत्तम प्रतीचे बंगनपल्ले आंबे यशस्वीरित्या प्रथमच कोणत्या देशाला निर्यात केले आहे? या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्या राज्यामध्ये बंगनपल्ले आंबे जे आहेत खूप प्रसिद्ध आहेत, सापडतात, ज्या ठिकाणी त्याला GI टॅग देखील भेटलेला आहे. मग हे आता प्रथमच आपण कोणत्या देशाला निर्यात केलेलं आहे, पाठवलेलं आहे? तो देश आहे सिंगापूर. पर्याय क्रमांक 4. सिंगापूर ज्या देशाची राजधानी आहे, सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी. सिंगापूरमध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जो कधी तुम्ही ऐकत असाल, चांगी. चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा सर्वात बेस्ट विमानतळ देखील म्हणून त्याचं नाव आलेलं होतं मार्केटमध्ये. ओके. चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट, लक्षात ठेवा, सिंगापूर. आणि सिंगापूरचे पंतप्रधान कोण असतील? लॉरेन्स वॉंग.
लॉरेन्स वॉंग ही आहे सिंगापूरचे पंतप्रधान. लक्षात ठेवा बंगरपल्ले आंबे खूप प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये पण एक आंबा आहे ज्याला जी-आय टॅग आहे तो म्हणजेच मराठवाड्याचा केशर आंबा. मराठवाड्याचा केशर आंबा विशेषतः मराठवाड्यामध्ये सापडतं आणि दुसरा आहे हापूस आंबा. हापूस आंबा लक्षात ठेवा जो कोकणामध्ये प्रसिद्ध आहे. हापूसला आणखीन एका नावाने ओळखतो आपण अल्फान्सो. लक्षात ठेवा हे नाव अल्फान्सो आंबा म्हणजेच काय हापूस आंबा. पुढचा प्रश्न चौथा. नुकतेच सरकारने एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म यासाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेलं आहे? कशासाठी हे? हे आहे एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी. याचं नाव आहे दीक्षा. पर्याय क्रमांक 1. दीक्षा लक्षात ठेवा. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग असं याचं संपूर्ण नाव आहे. IMP डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग हे याचं नाव आहे टोटलपणे. आणि शिक्षण मंत्रालय जे आहे हे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम करतं. शिक्षण केंद्रीय शिक्षण मंत्रालय अंतर्गत हे काम करतं लक्षात ठेवा. आणि याचं मूळ जे काही सांभाळ करतं ते आहे NCERT. NCERT लक्षात ठेवा. ही संस्था बघते भारतामध्ये जवळपास 36 भारतीय जो भाषा आहे त्या 36 भारतीय भाषामध्ये हे प्लॅटफॉर्म काम करत आहे आणि भारताच्या बाहेरच्या 7 परदेशी भाषा देखील याच्यामध्ये आहेत. शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आणि मुक्त शैक्षणिक संसाधन भांडार ओके यांचं प्रदान किंवा यांचं संच प्रदान करण्याचं काम हे करतं. लक्षात ठेवा. एक दीक्षा नावाचं प्लॅटफॉर्म वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म. मग जे काही सरकारी उपक्रम आहेत काही सरकारी योजना आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात जेणेकरून रिव्हिजन होऊन जाईल. मंत्रालय विभाग संघटना आणि राज्यांमधील प्रशासकीय क्षमता मजबूत करण्यासाठी डॅश डॅश हा एक विषय केंद्रित क्षेत्र आधारित उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. साधना सप्ताह त्याचं नाव आहे. नुकतेच RBIने लिलावासाठी लागणारा वेळ कमी करणे, सरकारी रोखे बाजारातील किमतींमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कोणती योजना जाहीर केली आहे? ही योजना आहे उत्कर्ष 2029. आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने माझे मत माझी शक्ती मोहीम सुरू केली आहे? ही आहे केरळमध्ये. नुकतेच महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांमधील ROB साठीच्या मंजुरी प्रक्रियांचे डिजिटलीकरण आणि गतिमानता आणण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे? हे आहे प्रिझम SG पोर्टल. नुकतेच बेंगळुरू येथे लॉन्च करण्यात आलेल्या मानसिक विकारांमधील मेंदूची रचना आणि कार्य यावरील माहितीचे भारतातील पहिल्या डिजिटल भांडाराचे नाव काय असेल? हे आहे काम ब्रेन. भारतीय हातमागाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विश्व सूत्र उपक्रम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? हे मंत्रालय आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय. आणि DRDOने विकसित केलेले स्वदेशी बनावटीची सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली ज्याचं नाव आहे प्रज्ञा. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच खालीलपैकी कोणाला US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम तर्फे 2026चा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? हा अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC जी राजधानी आहे अमेरिकेची या ठिकाणी ह्या पुरस्काराचं प्रदान करण्यात येईल. वॉशिंग्टन DC लक्षात ठेवा. आणि हे भेटलेलं आहे सुनील भारती मित्तल. पर्याय क्रमांक 3. सुनील मित्तल यांना जे भारती एंटरप्राइजेस आहे भारती एंटरप्राइजेस ह्याचे हे काय कोण येतं प्रमुख आहेत तर सध्याच्या घडीला अध्यक्ष आहेत. ओके एअरटेल जे आहे ती ह्याच कंपनीचं आहे भारती एअरटेल. कळालं. सुनील भारती मित्तल यांना भारत आणि जो अमेरिका यांच्यासाठी जे काही बिझनेस आहे तो चांगल्या पद्धतीने केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सुनील भारती मित्तल. मग जे काही नुकतेच मिळालेले जे पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात जेणेकरून IMP असेल ते परीक्षेसाठी. भारतीय ॲथलेटिक्स पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आला आहे नीरज चोप्रा यांना. भौतिकशास्त्रातील उल्फ पारितोषिक 2026 जिंकणारे पहिले भारतीय वंशी शास्त्रज्ञ आहेत जैनेंद्र के जैन. रशिया ग्रँड सँड मास्टर 2026चा किताब जिंकलेला आहे सुदर्शन पटनाईक. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 देण्यात आला आहे तन्मय देवचके यांना. प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस 2026 क्रीडा पुरस्कार जिंकणारे पहिले फुटबॉलपटू आहेत लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचे. अर्थ प्राइज 2026 देण्यात आला आहे अव्याना मेहता, आर्याना अग्रवाल आणि विवान छावछारिया. मरणोत्तर भेटलं आहे युएनचे युनायटेड नेशनचे डॅग हॅमरस्कॉल्ड पदक हरभजन सिंग आणि सुजित कुमार प्रधान यांना. निशान म्हणून ओळखला जाणारा प्रेसिडेन्स पोलीस कलरने सन्मान करण्यात आला राज्य पोलीस दल तो म्हणजे सिक्कीम राज्य पोलीस दल. FAO तर्फे ॲग्रिकोला पदक 2026ने सन्मानित करण्यात आले नरेंद्र मोदी यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 देण्यात आला यांग शुआंग झी यांना.
ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट देण्यात आले. नरेंद्र मोदी यांना जल चॅम्पियन पुरस्कार 2026ने सन्मान करण्यात आला. बिसाती भरत यांना आणि द मेटिओरिटिकल सोसायटीच्या 2026 साठी फेलो पुरस्कार म्हणून निवड झाली आहे. पहिली भारतीय महिला कुलजीत कौर. पुढचा 6वा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. खूप महत्त्वाचा पुरस्कार. ज्या पुरस्काराची सुरुवात 2000 साधारणतः 5 मध्ये झालेली होती. आणि याचं नवीन नाव करण्यात आलं आता बुकमॅन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पर्याय क्रमांक 1. बुकमॅन आंतरराष्ट्रीय पुरस्कार याची सुरुवात आहे 2005 ला. लक्षात ठेवा. ज्यावेळेस त्याचं नाव होतं मॅन बुकर. मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार असं नव्हतं. मॅन नावाची काही संस्था आहे. त्या ती संस्था ह्याला प्रायोजित करत होते, स्पॉन्सर होती. ओके. 2005 ला लक्षात ठेवा. आणि दर 2 वर्षांनी द्यायचे या आशेवरती हे पुरस्कार सुरू झालं होतं. पण मात्र 2016 पासून हा जो काही पुरस्कार आहे तो दरवर्षी देण्यात येऊ लागला. हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार इंग्रजी या भाषेमध्ये अनुवादित करणाऱ्या कोणत्याही प्रादेशिक भाषेमधील कोणत्याही अ, भाषेमध्ये असू द्या एखादं साहित्य, ओके, याला हा पुरस्कार देण्यात येतो. लक्षात ठेवा. अनुवादासाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो. ओके. ट्रान्सलेटसाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो. IMP आहे. आता बुकमॅन आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याचं नवीन नाव लक्षात ठेवू शकता. 2027 पासून ह्याचं नाव आता चेंज होईल पुरस्कार द्यायला. कारण यावर्षीचा जो पुरस्कार आहे 2026 चा पुरस्कार तो देण्यात आलेला आहे आंग शुआंग झी यांना. कळालं? एक व्यक्ती होता दिमित्री बुकमॅन. हे फ्लेरिक्स नावाचं एक कंपनी आहे. फ्लेरिक्स नावाची एक गेमिंग कंपनी आहे. मोबाईल गेमिंग कंपनी आहे. जे संस्थापक आहेत, सहसंस्थापक आहेत दिमित्री बुकमॅन. दिमित्री बुकमॅन. ओके. हे आता ही संस्था जी आहे ती संस्थेला प्रायोजक किंवा स्पॉन्सर कोण करतील तर हे करतील. त्यामुळे आता इथून पुढं या पुरस्काराचं नाव राहील बुकमॅन आंतरराष्ट्रीय पुरस्कार. बुकमॅन आंतरराष्ट्रीय पुरस्कार लक्षात ठेवा. आणि हा जो आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे बुकर पुरस्कार हा 2 भारतीय व्यक्तींना आतापर्यंत भेटलेला आहे. 2 भारतीय व्यक्ती कोण असतील? एक आहे तर गीतांजली श्री यांना टोम्ब ऑफ द सँड या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजली श्री यांना. आणि दुसरे व्यक्ती आहेत बानू मुस्ताक गेल्या वर्षी. बानू मुस्ताक लक्षात ठेवा. दोघांना पुरस्कार भारतीय व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2027 पासून मग याचं नाव तर चेंज झालंच, परंतु जी काही रक्कम आहे ती रक्कम देखील वाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी ह्याच्यामध्ये $50,000 मिळायचे. आता 1,00,000 पौंड जे काही किंमत आहे ह्याची झालेली आहे या पुरस्काराची. म्हणजे £50,000 मूळ लेखिकेला भेटेल आणि £50,000 अनुवादक जो केले आहेत ना त्यांना भेटेल. अशा तत्त्वावरती हे काम करत असतं बुकर पुरस्कार लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच भारतातील पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर हे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. पर्याय क्रमांक 2. आणि भारताचे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण असतील? तर ते येतं शिवराज सिंग चौहान. शिवराज सिंग चौहान लक्षात ठेवा. जे ह्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले येतं आणि मंत्री शिवराज सिंग चौहान हे केंद्राचे कृषी मंत्री देखील आहेत. केंद्राचे कृषी मंत्री देखील लक्षात ठेवा. IMP आहे. हां. विकसित ग्राम, विकसित भारत या तत्वावरती हे परिषद नुकतंच पार पडलेली आहे. आणि विकसित भारतचं टार्गेट जो आहे तो 2047 आहे भारत सरकारचं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 8वा. नुकतेच पुरुषांच्या शॉटपुट जो आहे गोळाफेक म्हणतो आपण. शॉटपुट या 57 प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कोणत्या भारतीयाने पटकावलेलं आहे? या प्रकारामध्ये पुरुषांचा जो आहे त्याच्यामध्ये भारताचे प्लेयर आहेत त्याचं नाव आहे होकाटो होतोजे सेमा. पर्याय क्रमांक 2. होकाटो होतोजे सेमा जे नागालँड या राज्याचे आहेत. क्वेश्चन तुम्हाला विचारतील की होकाटो होतोजे सेमा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हे आता शॉटपुट. ओके. शॉटपुट लक्षात ठेवा. IMP हे नाव जरी थोडंसं जॅपनीज वाटत असलं तरी ते भारतीय व्यक्ती येतं नागालँडचे आहेत हे विसरू नका. नागालँडची राजधानी येतं कोहिमा. जी संपूर्ण भारतातील सर्वात पूर्वेकडील राजधानी देखील आहे कोहिमा. पुढचा प्रश्न 9वा. नुकतेच AVC पुरुष व्हॉलीबॉल चषक 2026 मध्ये भारताने कोणते पदक जिंकलेलं आहे? हे जे का व्हॉलीबॉल चषक पार पडलं नुकतंच अहमदाबाद या ठिकाणी वीर सावरकर क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी पार पडले. भारतामध्ये गुजरातमध्ये ह्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा तसंच.
ओके. व्हॉलीबॉल चषक आहे 2026. आता ह्याच्यामध्ये भारताने जिंकलं आहे कांस्य पदक, पर्याय क्रमांक 1. अच्छा, कांस्य पदक जर ह्याने जिंकलं असेल, तर गोल्ड मेडल कोणी जिंकलं असेल? ह्याच्यामध्ये सुवर्णपदक जिंकलं इंडोनेशियानं. पहिल्यांदाच इंडोनेशियानं व्हॉलीबॉलची जो काही स्पर्धा आहे, ही स्पर्धा जिंकलेली आहे. गोल्ड मेडल जिंकलं इंडोनेशियानं आणि भारताने जिंकले कांस्य पदक लक्षात ठेवा. आणि ए-व्ही-सी काय? एशियन व्हॉलीबॉल कॉन्फेडरेशन असं आपण म्हणतो त्याला. ए-व्ही-सी ओके. आशियाई व्हॉलीबॉल महासंघ थोडक्यात. आशियाई व्हॉलीबॉल महासंघ याचं मुख्यालय कुठं असेल, तर बँकॉक या ठिकाणी याचं मुख्यालय येतं, जे थायलंड या देशाची राजधानी आहे बँकॉक. ए-व्ही-सी एशियन व्हॉलीबॉल कॉन्फेडरेशन. ओके. आणि व्हॉलीबॉल जो आहे, व्हॉलीबॉलमध्ये एकूण किती खेळाडू असतात एका संघामध्ये? व्हॉलीबॉलच्या एका संघामध्ये किती खेळाडू असतात? तर 6 खेळाडू असतात. लक्षात ठेवा. 6 खेळाडू असतात. चला एक कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगा, की व्हॉलीबॉल हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा व्हॉलीबॉल आहे? पुढचा अंतिम 10वा प्रश्न. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या राज्यातील जलभरा संदेश मिठाई, जनाईचा मनोहरा मिठाई आणि बालागडच्या पारंपरिक बोटींना नुकतंच जी-आय टॅग देण्यात आलेलं आहे? ही तिन्ही पण जी-आय टॅग उत्पादित आहेत पश्चिम बंगालमधील. पर्याय क्रमांक 4. पश्चिम बंगाल लक्षात ठेवा. जी-आय टॅग आहे 2004 मध्ये संपूर्ण भारतातील पहिला जी-आय टॅग भेटलं. ओके. पहिलं जी-आय टॅग जो आहे तो 2004 मध्ये भेटलेला आहे. कशाला भेटलं? दार्जिलिंगच्या चहाला भेटलेलं आहे लक्षात ठेवा. आणि तो देखील पश्चिम बंगालमध्येच येतो. दार्जिलिंगचा जो चहा आहे याला पश्चिम बंगालमध्ये आहे. याला सर्वात पहिल्यांदा जी-आय टॅग भेटलं होतं 2004 मध्ये. मग पश्चिम बंगाल थोडीशी चर्चा करूयात आपण. राजधानी यांची कोलकाता आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री आहेत शुवेंदू अधिकारी नवीन बनलेले आहेत. राज्यपाल आहेत आर-एन रवी. विधानसभा सदस्य संख्या 294 आहे. लोकसभा सदस्य 42 आहे. राज्यसभा सदस्य 16. राज्य फळ आहे त्यांचं आंबा. राष्ट्रीय उद्यान आहे सुंदरबन, जलदापारा, गुरुमारा, नियोरा व्हॅली, बक्सा आणि सिंगलीला. हे सर्व राष्ट्रीय उद्यान याच पश्चिम बंगाल राज्यामध्ये येतात. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हा जो आहे या ठिकाणचा हा भाग हा म्हणजेच सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश लक्षात ठेवा. आणि ही जी काही नदी येऊन मिळते ही नदी आहे हुगळी नदी. जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये येऊन मिळते. लक्षात ठेवा बंगालच्या उपसागराला हुगळी नदी. हुगळी नदी म्हणजेच काय? आपल्या जो मेन आहे गंगा नदीची ही वितरिका आहे हुगळी. ओके. आणि याच हुगळी नदीच्याच काठावरती या ठिकाणी कोलकाता हे पश्चिम बंगालची राजधानी आहे. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला मागच्या किंवा कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूया जेणेकरून रिव्हिजन होऊन जाईल आपलं. इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकपदी नुकतेच कोणाची नियुक्ती झाली आहे? हे तर महेश दीक्षित. नुकतेच 29वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2026 पार पडले राजस्थानमध्ये. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? रवी अग्रवाल. भारताचे यू-पी-आय स्वीकारणारा जगातील 10वा देश बनला आहे ग्रीस. नुकत्याच आलेल्या IMFच्या अहवालानुसार सर्वाधिक परकीय चलन साठ्यासह कोणत्या देशात जगात आघाडीवर आहे? चीन. नुकत्याच आलेल्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक SDG इंडेक्समध्ये भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? 94वा. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे 27वा सदस्य देश बनला आहे बांगलादेश. उल्हास कार्यक्रमांतर्गत भारतातील 6वा संपूर्ण साक्षर राज्य कोणता बनला आहे? तर तो आहे उत्तराखंड. दरवर्षी अमेरिकन स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जात असतो? 4 जुलैला. आणि भारताचे पहिले सागरी विमानतळ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या किनारपट्टीवर उभा जाणार आहे? हे आहे पालघरमध्ये कोरे बीच येथे. चला जाता या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच जगातील सर्वाधिक यूट्यूब सबस्क्रायबर असणारा वैयक्तिक यूट्यूब निर्माता खालीलपैकी कोण बनला आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर काय करायचं मला सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा येत असेल तर. याचं उत्तर आपण उद्या बघणार आहोत. ओके. जे आपलं अनुभव स्टडीचं यूट्यूबचं जो WhatsAppचं चॅनल आहे, ह्या चॅनलला कुणी जॉइन केलं असेल तर नक्की जॉइन करून घ्या. अनुभव स्टडी NDSS असं याचं नाव आहे. कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे चेक करा. जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला डेली मी करंट अफेअर्स पाठवून देत असतो या ठिकाणी. अनुभवष्टचा ॲप आहे. ॲपवरती पण आपले बरेचसे कोर्स आहेत. स्पेशल जी-केची बॅच जर कोणाला लावायची असेल, जी-केला मार्क कमी पडत असाल, तर बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्या अगोदर. आणि या ठिकाणी एक आपली बॅच आहे, ती बॅच तुम्ही घेऊ शकता. अनुभवष्टचा ॲप इन्स्टॉल करा. या स्कॅनरवरती स्कॅन करून जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण तुम्ही नक्कीच जॉइन करून ठेवा. त्या ठिकाणी मी तुम्हाला अपडेटेड माहिती पाठवून देत असतो. Instagram आयडी आहे, त्यालाही फॉलो करून टाका. या ठिकाणी स्कॅन करून. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या मित्रांपर्यंत लिंक एकदा शेअर करा. तुमच्या कोणतेही स्टडी ग्रुप असतील, त्या स्टडी ग्रुपवरती लिंक शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांना देखील अशाच प्रकारचं कंटेंट तुम्हाला ओके तुमच्या माध्यमातून भेटून जाईल. फक्त चालू घडामोडी कव्हर करणं हा उद्देश नाही आहे. तर त्या पाठीमागे जो जी-के कव्हर होतोय, हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त चालू घडामोडी सांगून पुढं 5 मिनिटांमध्ये चालू घडामोडी सांगणं खूप मोठी विशेष गोष्ट नाही आहे. त्याविषयी अधिक माहिती सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही पास त्या ठिकाणी त्या माहितीवरती होणार आहात, हे एक लक्षात ठेवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत चला. ओके. चला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक जय हिंद.